जर तुम्हाला पावभाजी करताना खूपच वेळ लागत असेल किंवा भांड्यांचा पसारा होत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। अजिबात भांड्यांचा पसारा न करता अवघ्या 20 मिनिटांमध्ये तयार होणारी ही पावभाजी मी परफेक्ट मेजरमेंटसह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा पावभाजी बनवत असाल किंवा बॅचलर असाल तर अगदी सहजपणे घरच्या घरी तुम्ही पावभाजी तयार करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल कलरचा वापर न करता अगदी मुंबईचा स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर 1 वाटी मटार घेतलेला आहे, त्यानंतर पाव वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, पाव वाटी बारीक चिरून घेतलेला फ्लॉवर, पाव वाटी किंवा 1 मीडियम साईजचा गाजर बारीक कापून घेतलेला आहे आणि आर्टिफिशियल कलरचा आपण वापर करणार नाही, त्यासाठी या ठिकाणी बीटचा वापर केलेला आहे। तर साधारणतः पाव वाटी इतकंच बीट देखील मी घेतलेलं आहे। यामुळे आर्टिफिशियल कलर वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि पावभाजीला छान लालसर रंगही येतो। त्यानंतर 1 ते 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या। त्यानंतर बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे बटाटे देखील घेतलेले आहे। आता बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते पाव वाटी घेतल्यामुळे सगळं मिळून 1 वाटी होतं, म्हणून 1 वाटी मटार घेतलेला आहे आणि 2 यासाठी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। या मापानुसार साधारणतः 4 ते 5 जणांसाठी पावभाजी तयार होते। आता सगळ्यात अगोदर सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर 1 चमचाभर तेलामध्ये ह्या सगळ्या भाज्या धुवून घेऊन परतून देखील घेऊ शकता, परंतु आपल्याला झटपट बनवायच्या आहेत त्यासाठी मी ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये एकत्र घालून घेतलेल्या आहे। बटाट्याची साल काढून बटाटा पाण्यामध्ये अगोदरच चिरून ठेवलेला आहे, त्यामुळे तो सेपरेट मी ठेवलेला आहे आणि या सगळ्या भाज्या व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे। त्यानंतर सगळ्या भाज्यांसाठी 1.5 वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये कापून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा घातला की मग यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे, कारण आपण या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये न परतवता घेणार आहोत, त्यासाठी 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे, जेणेकरून भाज्या ह्या बेचव होऊ नयेत। आता कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून भाज्या छान शिजल्या जातात। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत पावभाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्या। त्यासाठी 1 मीडियम साईजचा कांदा, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाणी न वापरता या ठिकाणी मी पेस्ट तयार करून घेतली आहे। जर तुम्हाला टोमॅटो कांद्याची पेस्ट तयार करायची नसेल तर टोमॅटो हा भाज्या शिजवताना त्यामध्येच घालून घ्यायचा आहे। लगेचच तयार केलेली पेस्ट परतवून घेऊयात। पावभाजी बनवताना शक्यतो पसरट आणि खोलगट अशा पद्धतीची मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे किंवा तवा घ्यायचा आहे, कारण हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईल याच पद्धतीचा वापर केला जातो, जेणेकरून फ्लेम जी आहे ती सगळ्या साईडनी एकसारखी आणि जास्त प्रमाणामध्ये लागली जाते। आता यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे। अगोदर जर बटर घातलं तर ते जळण्याची शक्यता असते, त्यासाठी अगोदर तेल घालून घ्यायचं आणि मग यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे। बटर वितळलं की मग लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा। तर 1 ते 2 मिनिटं छान कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि आता लगेचच यामध्ये तयार करून ठेवलेली प्युरी घालून घेऊयात। प्युरी घातली की गॅसची फ्लेम हाय ठेवून सगळं व्यवस्थित कंटिन्यू मिक्स करून घेत परतवून घ्यायचं आहे।
गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे एकसारखी आणि भरपूर हीट लागल्यामुळे पावभाजीचा फ्लेवर जो आहे तो मसाल्यांचा फ्लेवर किंवा टोमॅटोचा जो फ्लेवर आहे तो स्मोकी फ्लेवर तयार होतो आणि त्यामुळे पावभाजी ही छान तयार होते. आता या ठिकाणी 1 ते 2 मिनिट झालेले आहे. तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये लागणारं साहित्य घालून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे. तर याऐवजी तुम्ही शेजवान चटणी किंवा मग लसूण आणि सुक्या मिरच्या यांचं वाटण करून तेही यामध्ये घालू शकता. ज्यावेळी आपण मुंबईची पावभाजी खातो त्यामध्ये या पद्धतीचे एक तर लसूण किंवा सुक्या मिरच्या यांचा ठेचा किंवा पेस्ट तयार करून घातली जाते किंवा मग शेजवान चटणी घातली जाते. यामुळे पावभाजीला वेगळा असा फ्लेवर येतो. या ठिकाणी मी त्या सगळ्यांचा वापर न करता फक्त काश्मीरी मिरची वापरलेली आहे. काश्मीरी मिरची वापरली की ती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आणि मग यामध्ये 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. तर पावभाजी मसाला हा आपण 3 बॅचमध्ये घालणार आहोत. तर सगळ्यात अगोदर 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी कांदा टोमॅटोच्या प्युरीला छान तेलही सुटलेलं आहे आणि रंगही छान लालसर आलेला आहे. मसाला परतवून झालेला आहे आणि कुकरही थंड झालेला आहे. भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता या मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बीटमुळे छान भाज्यांना लालसर रंग जो आहे तो आलेला आहे. यामुळे आर्टिफिशियल कलर वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही. आता या ठिकाणी तयार झालेल्या किंवा मॅश केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी पावभाजी बनवताना अजिबात हळदीचा वापर आपण केलेला नाही, ते मी सांगायला तुम्हाला अगोदर विसरले. त्यामुळे छान लालसर असा रंग आपल्या भाजीलाही येतो. तर या ठिकाणी सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे. फुल गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मला थोडीशी पातळ भाजी हवी आहे म्हणून मी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर भाजी ही घट्ट हवी असेल तर या ठिकाणी अगदी कमी पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाज्या शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ हे थोड्या प्रमाणामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे या ठिकाणी मला तो दाखवता आलेला नाही. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनटं फुल गॅसवरती भाजी छान उकळवून घेतलेली आहे. भाजी उकळली की मग त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीर घालून झाली की मग भाजी पुन्हा 1 ते 2 मिनिट मी छान उकळवून घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान लालसर रंगावरती आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आता यामध्ये पुन्हा थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. पावभाजी बनवताना बटर हे खूप महत्त्वाचं असतं. यामुळे अगदी परफेक्ट अशी पावभाजी तयार होते. तर या ठिकाणी माझ्याकडून थोडासा लाल तिखट जे आहे ते कमी पडलं म्हणून मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर पावभाजी मसाला पुन्हा घालून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर पावभाजी जी आहे ती उकळून घ्यायची आहे. तर 3 बॅचमध्ये पावभाजी मसाला का घालायचा तर यामुळे पावभाजीला छान असा फ्लेवर येतो आणि तेलामध्ये परतवलेले मसाले आणि वरून टाकलेले मसाले यांचा वेगळा असा फ्लेवर यामध्ये उतरतो. त्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे. कारण स्ट्रीट स्टाईल याच पद्धतीचा वापर हा केला जातो. त्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. बटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून यावरती पुन्हा एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आता लगेचच पाव भाजून घेऊयात. त्यासाठी पॅनवरती थोडंसं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुपाऐवजी या ठिकाणी बटरचाही वापर आपण करू शकतो. आता यावरती कापून घेतलेले पाव घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तुपाऐवजी या ठिकाणी थोडासा पावभाजी जी आहे ती घालूनही पाव या ठिकाणी तुम्ही गरम करून घेऊ शकता.
अशा पद्धतीने आपले पाव देखील गरम झालेले आहेत. आता लगेचच पावभाजीची डिश तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने अगदी छान परफेक्ट लालसर रंगाची झटपट तयार होणारी स्ट्रीट स्टाईल पावभाजी आपली तयार झालेली आहे. खाण्यासाठीही अगदी टेस्टी आणि परफेक्ट अशी चवीची पावभाजी आपली तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्हीही नक्की पावभाजी तयार करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.